जय शिवराय मित्रांनो. पावसाळ्याचे दिवस चालू झालेत आणि आता पर्यटकांची पावले सह्याद्रीच्या दिशेने वळायला सुरुवात झाली आहे. असंच एक रायगड जिल्ह्यातील निसर्गरम्य असा देवकुंड धबधबा पाहायला आम्ही गेल्या रविवारी गेलो होतो आणि तिथला ट्रेकिंग करण्यासाठी. पण इथला अनुभव हा खूपच खराब होता. जय शिवराय मित्रांनो. आज 23 जून 2024 आम्ही देवकुंड धबधब्यावर आलेलो. पण इकडची सध्या परिस्थिती पाहता एकदम बिकट आहे पर्यटनाच्या दृष्टीने. कारण आम्ही जेव्हा गावात आलो तेव्हा ग्रामस्थांच्या मंडळांनी आमच्याकडून साफसफाईच्या नावाने 200 रुपये म्हणजे 10 जणांचे 200 रुपये घेतले, म्हणजे पर पर्सन 20 रुपये. ठीक आहे, साफसफाईच्या नावाने घेतले. पण इथे हजारो पर्यटक येतात दर शनिवार रविवारी आणि त्या दृष्टीने इथे साफसफाई बिलकुल दिसत नाही आहे. त्याच्यानंतर आम्ही इथे पार्किंगमध्ये आलो तर पार्किंगसाठी एक वेगळ्या मैदानाची सोय नाही आहे, पण या कच्च्या रस्त्यावरती इथे सगळ्या गाड्या लावल्यात आणि इकडे त्या गाडीचे पण आमच्याकडून 100 रुपये 4 व्हीलरच्या पार्किंगचे घेतले. बाईकचे वेगळे आहेत, बसचे तर मला वाटतं अजून खूप जास्त असतील. आणि हे सगळ्यात झाल्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पर पर्सन 200 रुपये हे लोक चार्जेस करतात. हा ट्रेक करण्यासाठी 6 किलोमीटरचा ट्रेक इथून जो चालू होतो हा ट्रेक देवकुंड धबधब्यापर्यंत आहे. त्या ट्रेकसाठी हे लोक पर पर्सन 200 रुपयाचा चार्जेस करतात. आणि त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं की 140 रुपये हे फॉरेस्ट डिपार्टमेंटला जातात आणि 60 रुपये हे गाईडचे असतात. तर तसं मला वाटतं हे खूप जास्त आहे. तर आम्ही त्यांना तसं इथे तोंडावरती नाही बोललो आणि आम्ही जेवढे आलेलो तेवढे आम्ही इथून रिटर्न चाललो आहे. पण त्याच्या आधी आमचे ते 200 रुपये साफसफाईचे आणि 100 रुपये पार्किंगचे हे फुकट गेलेत. तर त्याच्यामुळे आता ह्यापुढे जर कोण येणार असेल तर त्यांनी ह्या सगळ्या किमतींचा अंदाज घ्या आणि त्याच्यानंतरच हा ट्रेक करायला या. आणि मला सर्वांना ही अशी विनंती आहे की असे ट्रेनाचा टाळाच माझ्या मते, कारण ह्याच्यामुळे पर्यटन धोक्यात येतं आहे. हे सगळं निसर्गाने आपल्याला फ्रीमध्ये दिलं आहे आणि हे पर्यटनाच्या नावाने काहीही चार्जेस करतायत. हे सर्व इथेच थांबत नाही. ही समोरची गाडी येणाऱ्या सर्व गाड्यांना आधी गावात पाठवते आणि तिकडे पैसे भरून झाल्यावर परत फिरून देवकुंड धबधब्यावर जायचा रस्ता सांगितला जातो. इथे देण्यात येणाऱ्या पावत्यांचा कसा स्कॅम केला जातो पाहूया. त्याने घेतलं का? घेतलं नाही. आधी तिकडे तुम्ही पावती दाखवलीस ना? ऐक माझं ऐक. पावती दाखवली नंतर, पण ते काय बोलतात, मला काय बोलायचं पहिल्यांदा, तिकडे 200 रुपये घेतात ना, मग तुम्ही इकडे 20 रुपये कशाला घेत होता? ऍक्च्युली तिथे आमचा पहिल्या टेबलवर माणूस नव्हता. आता आहे ना? आता आहे, पण तो नंतर लेट गेला. तुमच्यासारखं पावती बुक पण आहे. हो बरोबर आहे. पण आमची जर पावती पाहिली ना तर तुमची तिथे पावती 20 रुपये कट करून देणार. जायचंच नसेल आता तर मग आमचे हे 200 रुपये कुठले? हे 200 रुपयाचं काय? 200 रुपये तर तुमच्या पावती एकदा एंट्री केलीत ना, पंचायत हद्दीमध्ये एंट्री केलीत तर बरोबर ना? तुम्हाला- बरोबर पण आहे. तुम्हाला आधी माहिती होतं ना, काय? आम्हाला तिकडेच जाऊन कळणार ना की आम्हाला तिकडे जायचं आहे की नाही. कुठे? तिकडे आमचं जेव्हा तिथे 200 रुपये चार्जेस लागणार आहे हे तुम्ही आम्हाला सांगितलं. 200 रुपये नाही, पर पर्सन 20 रुपये. पर पर्सन 20 रुपये. 180 रुपये पण चार्जेस आहे ना. ते चार्जेस ते गाईड बीट ते तुम्हाला आम्ही इथे सांगूनच पाठवतो. नाही आम्हाला नाही सांगितलं. आता तुम्हाला माहिती पाहिजे, तुम्ही येतात अरे आम्हाला माहिती, आम्ही पहिल्यांदा येतोय. आम्ही पहिल्यांदा येतोय. विचारलं पाहिजे होतं काय ना. विचारलं तुम्ही सांगायला पाहिजे. आम्हाला वाटलं इथे 20 रुपये घेतले झालं संपलं इथून. हा आमचा विषय झाला, पण तुमचं गाईड पार्किंग हे पर्सनली येते पार्किंगचे पण दिलेत हे बघा. हे ग्रामपंचायतचं आहे. हे पण दिलेत तुम्हाला. हे ग्रामपंचायतचं आहे आणि हे लिगली आहे. आम्हाला काय आमच्या खिशात टाकायचे नाहीये. ठीक आहे. आम्ही टाकणार कुठे पंचायतला जमा करणार. मी काय बोलतो, ऐका. आम्हाला असं नाही ना की आम्हाला हे बघा, हा. ह्याच्यामध्ये प्रिंटिंगचे 20 रुपये आहेत, हा. तर तुम्ही 1+9 200 रुपये द्यायची काय गरज आहे? हे बघ प्रत्येकी आहे. हे पावतीवरती पेनाने झालं. तुमच्याकडे त्याची कार्बन कॉपी आहे का? काय ना दाखवतो ना. दाखवा. काय हे कशात आम्ही कशाला करतो मग ह्या पावत्या? या कशाला करतो आम्ही? दाखवा जरा, माझी दाखवा. किती नंबर आहे? आणि हे चुकीचं आहे, पण हे काय? सगळं चुकीचं चाललंय. 14. हे तुला तुला असं आधीच वाटतंय ना, आम्हाला आधीच सांगायला पाहिजे नाही, नाही, तुम्ही असं की तिकडे तुला- चार्जेस ऐक, ऐक, लागतात. ऐक, तुम्ही ऐक. नाही सांगितलं, तुम्ही खोटं बोलताय. ऐक, आम्ही खोटे नाही बोलत. तुला जर असं वाटतंय ना, ऐक असं वाटतंय ना, तू बघ ह्या पावतीवर तू रिसर काही करू शकतो. ही लिगली पावती हे आहे सगळं चाललंच आहे ग्रामपंचायतीची. माझं. हे चाललंय, ते हे बिनधास्त. करूया. आम्हाला ए, करायचं काय ते ते करा. कारण का बघ आम्हाला का आमच्या खिशात आम्ही सकाळी 6 वाजता येतो. आमच्या मला ड्युट्या सांगू नका हो. आम्हाला ड्युट्या करतो आम्ही. हा. आम्हाला काय आम्हाला पावत्या फाडा सांगत आम्ही पावत्या फाडणारच. पण हे चुकीचं करताय तुम्ही. आम्ही नाही चुकीचं करतो ना. आमची 20 रुपयाची तुम्ही अजून मला ही पावती पावती न दाखवली. किती नंबर आहे सांग ना मला. 14,311. मित्रांनो, हे का आपल्याला बोलतायत की हे इथूनच सांगून पाठवतात की तिकडेही 180 रुपये प्रत्येकला चार्जेस लागतो. पण असं ह्याने आम्हाला आता काहीच लिहिताय का सांगितलं तुम्ही? नव्हतं. आता लिहिताय तिथे. आता काय लिहिताय?
आणि हे बघा आता काय लिहिताय? आता लिहिताय तुम्ही. लिहिता- 180 आता रुपये लिहिताय कोणाच्या तुम्ही. खिशात जाणार आहे ते कुठले हे ग्रामपंचायत हे कोणाच्या खिशात जाणार आहे एक काम करा, आम्हाला अशा 10 पावत्या द्या. कुठल्या ह्या अशा 10 पावत्या द्या. आम्हाला 200 रुपये आम्ही घेतलेत एकच ना. पावती देतो. हा, मग तुम्ही तिथे लिहिलं का नाही? आम्ही आता का एकच लिहिताय पावती तुम्ही देतो, तिथे? म्हणजे काही आता जबरदस्ती लिहिताय आहे. तुम्ही. नाही नाही नाही, पावती आमच्या समोर. अरे ऍक्च्युली घाईत एकटा घाई नसायला गाड्या नाही. नाही. आता असं तुम्ही होत नाही. बरोबर तुम्हाला जे बोलताय करायचं ना. ते करता. हे करायचं ते करा म्हणजे काय? ते करा असं म्हणतात हे आता करायचं असं करा असं म्हणतात. पूर्णपणे दादागिरी चालू आहे पाटणस या गावामध्ये. आणि मी सगळ्यांना सांगतो की देवकुंड धबधबा बघायला शक्यतो येऊ नका, कारण ह्यांची सगळीकडे इथे दादागिरी चालू आहे आणि लुटमार चालू आहे. आणि ही लूटमार चालू आहे.